अपार्ट फ्रॉम दॅट की माझ्या पेटला हे ओबेसिटी होऊ नये किंवा हे झाली आहे, हे सिम्टम्स काय असू शकतात? ओबेसिटी एकतर बाहेरनंच दिसते क्लिअरली. आता प्रत्येक ब्रीडचं प्रत्येक वेट असतं. जर आपण लॅब म्हणलं तर त्याचं वेट आहे, कॉकर स्पॅनियल म्हणलं तर त्याचं एक्सपेक्टेड वेट आहे. मेल फिमेल डिफर होतं त्याच्यामध्ये वेटमध्ये सुद्धा. बट त्याच्या पलीकडे आपण त्याच्यात पण स्टेजेस आहेत. कन्सिडरेबली ओव्हरवेट, मॉडरेटली ओव्हरवेट, ओबीज असे या सगळ्या स्टेजेस आहेत. ह्याच्यापासून तर नक्कीच जपावं, कारण त्याच्यामुळे येणारे जे फॅक्टर्स आहेत म्हणजे इट इज लाईक अ विशस सर्कल. आपण म्हणतो की ओबेसिटीमुळे मग जॉईंटचे प्रॉब्लेम आले, हार्ट कॉम्प्लिकेशन्स आले, रेस्पिरेटरी इश्यूज आले. सो डायटरी मॉडिफिकेशन्स, प्रॉपर एक्सरसाइज. म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही म्हणतो की डॉग वॉकर ॲक्च्युली तिथे फोनवरतीच बोलत बसलेला असतो, डॉग एकाच ठिकाणी असतो. सो तुम्हाला जर जमलं तर त्यांनी डेफिनेटली स्वतःनी जाऊन त्याला एक 20-25 मिनटं फिरवावं सकाळ संध्याकाळ, जर तुम्हाला ओबेसिटी असं जवळ कुठे आलं असेल तर.